शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी 21-22 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बातम्यांमध्ये ऐकलं असेल की जोरदार अतिवृष्टी होणार आहे, ढगफुटी होणार आहे. तर त्यामागील सत्य काय आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिवृष्टी होणार हे पण आहे नक्की, पाऊस जोरदार होणार आहे हे पण, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला फक्त हलके पाऊस बघायला मिळणार आहेत, ही सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. मग आता 21 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे. मग 21 तारखेला कोणत्या जिल्ह्यात आहे, 22 तारखेला कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारी आहे. अशा प्रमाणे हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मग कधी आहे, कोणत्या तारखेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे, ही माहिती आपण या ठिकाणी आता घेत आहोत. सुरुवात करूया आपण या ठिकाणी 21 तारखेपासून. 21 तारखेला जर बघितलं तर 21 तारखेला या ठिकाणी किनारपट्टीपासून आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि 21 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आता या ठिकाणी संध्याकाळच्या वातावरणामध्ये हे जे पाऊस आहे हा या ठिकाणी नाशिक भागात आहे. मालेगाव, चाळीसगाव, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, अकोला, मंचर, अहिल्यानगर, पुणे, ह्या ठिकाणी मित्रांनो हा जो पाऊस दाखवत आहे, परंतु यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा जो पाऊस आहे हा पूर्णपणे कमजोर झालेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे इथं झाला तर काही तुरळक ठिकाणी होईल, तर काही ठिकाणी होणार पण नाही, तर फक्त वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं. खास करून आपल्याला कोपरगाव, मनमाड आणि श्रीरामपूर या भागात होण्याची शक्यता आहे. तोही हलक्याच प्रमाणात आहे, फार जोरदार नसेल. परंतु आता जो जोरदार पाऊस आहे तो 22 तारखेपासून आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे 22 तारखेची अपडेट आता या ठिकाणी घेऊ, म्हणजे जास्त वेळ वाया जाणार नाही. आपल्याला 28 जून पर्यंत माहिती घ्यायची आहे. आता 22 तारखेचं माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. 22 तारखेला सकाळपासून जर बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला किनारपट्टीपासून आहे. परंतु दुपारनंतर जो बदल होईल आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा नाशिक भागाकडून नाशिक, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, तसेच चोपडा या ठिकाणी 40गाव पर्यंत हे जे वातावरण आहे मित्रांनो, हे वातावरण या ठिकाणी हलक्या प्रमाणात आहे. दुपारनंतर खरा पाऊस आपल्याला संध्याकाळी आहे. इथे फक्त पाऊस झाला तर होईल, नाही तर होणार पण नाही, कारण वाऱ्याचं प्रमाण असल्यामुळे जो छोटा पाऊस आहे तो पूर्णपणे कमजोर झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. परंतु या ठिकाणी सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी मात्र आपल्याला 22 तारखेला संध्याकाळी 4-5-6च्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर आणखी पुढे जर बघितलं तर आणखी कोणकोणत्या भागात बदल होणार आहेत आपण या ठिकाणी बघूया. आता आपण हे 22 जूनचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. 22 जूनला संध्याकाळी बऱ्यापैकी आपल्याला बदल झालेले या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव आहे, बार्शी आहे, पंढरपूर आहे, सांगोले आहे, इंद आहे, अफजलपूर आहे. या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता 22 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर अकलूज आहे, इंदापूर आहे, बारामती आहे, कर्जत, करमाळा आहे. त्याचप्रमाणे परंडा, कुरडवाड, बार्शी, भूम, तारखेड या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी काळाच्या काही भागात दौंडपर्यंत आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता आपण पुढे 22 तारखेनंतर 23 तारखेचा एक अंदाज घेणार आहोत, कारण 23 तारखेला थोडासा पाऊस आपल्याला या ठिकाणी वाढलेला बघायला मिळतो. तत्पूर्वी आपण 22 तारखेची मध्यरात्र आणि 23 तारखेची पहाट या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर आता 22 तारखेला मध्यरात्री या ठिकाणी जालना, अंबड, गेवराई या ठिकाणी आपण बघू शकतो. पारतूर आहे, तसेच माडचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर देऊळगाव या ठिकाणी, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तसंच या बऱ्याचशा भागात आपल्याला मलकापूर आहे, इथे बऱ्याचशा भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. गेवराई, मांजलगाव आहे, परभणीच्या भागापर्यंत आहे आणि वाडवाणीपर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अहमदपूर आहे, मुखेडचा काही भाग या ठिकाणी आहे, कंदर आहे, पेटुंबरी, भोकर, नांदेड, धर्माबादचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. बार्शी, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस आहे. परंतु हा पाऊस आपल्याला 22 तारखेला मध्यरात्री बघायला मिळत आहे आणि 23 तारखेची पहाट जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चिखली आहे, बुलढाण्याचा काही भाग आहे, या ठिकाणी खामेगाव आहे,
इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर जाफराबादमध्ये भोकरचा काही भाग आहे, इथे सुद्धा पाऊस या ठिकाणी आहे. मध्यरात्री हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच पारतूर, मालेगाव, अकोला, पाटी या ठिकाणी आपण बघितलं तर दर्यापूर, मूर्तिजापूर, अंजनगाव या ठिकाणी, अकोट, अमरावती, अंचलपूर इथे आपल्याला 23 तारखेला पहाटेच्या सुमारास किंवा 22 तारखेला मध्यरात्री अशा वेळेस हा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर 23 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. किनारपट्टीपासून पाऊस सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच या ठिकाणी बऱ्याचशा भागात पाऊस आहे. साताऱ्याच्या काही भागात पाऊस आहे. मुरुड, जिंजरच्या काही भागात पाऊस आहे. महाड आहे, महाबळेश्वर आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता. तर पुण्यामध्ये या ठिकाणी दुपारनंतर हलका पाऊस सुरू होणार आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर चंद्रपूर भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी राजुरा आहे, चंद्रपूरच्या काही भागात गोडपिंपरीचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला मूर आहे, चामोर्शीचा काही भाग आहे, गडचिरोली आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे इतरत्र भागात आपल्याला पावसाची शक्यता अजून जोरदार आहे. तर लातूर, धाराशिव, केज या ठिकाणी जर बघितलं इथे सुद्धा पाऊस आहे. सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस आहे. तर बीडमध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. अहिल्यानगरच्या काही भागातही आपल्याला बघू शकतो काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. पाथर्डी आहे, तसेच या ठिकाणी शिरूर, कासारचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर दौंड, बारामती, अकलूज या ठिकाणी पावसाची हलक्या शक्यता आहे. हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी किनारपट्टीला आपल्याला थोडासा बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळत आहे. नाशिक भागात जर बघितलं तर नाशिक भागात आपल्याला पावसाची शक्यता एकदम कमजोर प्रमाणामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. पाहिजे तसा जोर आपल्याला या ठिकाणी 23 तारखेला संध्याकाळपर्यंत बघायला मिळालेला नाहीये. तसंच इकडे जालना आहे, जिंतूर आहे, पारतूर आहे, हिंगोली आहे, इथे सुद्धा आपल्याला 23 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये हलका पाऊस आहे. मग जोरदार पाऊस आपल्याला कोणत्या भागात आहे तर जोरदार पाऊस आहे बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, तसेच औसा आहे, निलंगा आहे, लातूर आहे, शिवरंतपाल आहे, तसेच सोलापूर आणि कोल्हापूरच्या काही भागात, सांगलीमध्ये हलका पाऊस आहे. तसेच जास्तीत जास्त पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता 23 तारखेला मध्यरात्री काय परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो याचे एक अपडेट घेऊ आणि त्यानंतर 24 तारखेचे अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता 23 तारखेला मध्यरात्री जर बघितले तर या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. तर गोवा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरचा काही भाग, साताऱ्याचा काही भाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अति जोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवली जाऊ शकते. आता हा जो भाग आहे किनारपट्टीचा, इथे आपल्याला 23 तारखेला मध्यरात्र आणि 24 तारखेची जी पहाट असणार आहे इथे आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी कोल्हापूरच्या भागातही पावसाची शक्यता जोरदार आहे. 24 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये जर घेतलं तर दिवसभराच्या अंदाजामध्ये आपल्याला 24 तारखेला लातूरच्या काही भागात जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर धाराशिव आहे, पंढरपूर, सांगोले, अकलूज आहे, इंदापूर आहे, बार्शी आहे, तसेच केचकळण, बीडच्या काही भागात आपल्याला हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. त्याचबरोबर बाकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 24 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जोरदार बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अहिल्यानगर आणि बीड भागामध्ये अति जोरदार पाऊस बघायला मिळत आहे 24 तारखेला संध्याकाळी. तर या ठिकाणी 24 तारखेला संध्याकाळी अहिल्यानगरमध्ये बघितलं तर श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, काढा, जामखेड, पाटोदा या ठिकाणी, तसेच शिरूर, कासारमध्ये पाथर्डी आहे, अहमदपूर आहे, राहुरी आहे, गोडेगावचा काही भाग या ठिकाणी आहे, बीड आहे, केचकळणचा काही भाग या ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी या ठिकाणी जर बघितलं तर हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या काही बऱ्याचशा भागात आपल्याला पावसाचं प्रमाण फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणखी कुठे बदल होतोय तर आपण या ठिकाणी बघूया. तर आपल्याला लातूरच्या काही परिसरामध्ये, नांदेड, परभणी आणि इकडे लातूर, धाराशिव इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार स्वरूपाची या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस पुढे आता 24 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या काही भागात आपल्याला तिथे हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आता 25 तारखेचं वातावरण आपण या ठिकाणी घेऊ, परंतु व्हिडिओ मोठा झाला असल्या कारणाने हा भाग आहे तो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.